नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं सांगली जिल्ह्यातील बेवनूर या गावातील समस्त ग्रामस्थ, ग्रामपंचायत व विकास सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानानं भव्य असा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। दिनांक 22 तारखेला बुधवारी दुपारी 2 वाजता दिवाळी पाडव्याचं औचित्य साधून गावातीलच मारुती मंदिराच्या प्रांगणामध्ये विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व्यक्ती यांचा भव्य असा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अधिकाऱ्यांचं गाव अशी ओळख असलेल्या बेवनूर गावातील गुणवंतांचा, ज्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त केलेलं आहे, ज्यांना शासकीय किंवा बिगर शासकीय नोकरीमध्ये ज्यांना प्रमोशन, डिपार्टमेंटल एक्झाम देऊन प्रमोशन प्राप्त झालेलं आहे, पदोन्नती मिळालेली आहे, अशा व्यक्तींचा, तसेच शालेय परीक्षा ज्या असतात, स्पर्धा परीक्षा ज्यामध्ये NMMS, स्कॉलरशिप, नवोदय, नीट परीक्षा असेल, JEE असेल, CET असेल, अशा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त झालेले विद्यार्थी, अशा सर्व विद्यार्थ्यांचा, तसेच सेवानिवृत्त अधिकारी व सामाजिक आणि शासकीय नोकरीमध्ये काम करत असताना त्या कामाची दखल शासनानं घेतलेली आहे किंवा विविध संस्थांनी घेतलेली आहे आणि त्यांचा काही पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, अशा सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा देखील या भव्य नागरी सत्काराच्या कार्यक्रमामध्ये सत्कार व कौतुक करण्यात आलं। सदर कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान बेवनूर गावचे सेवानिवृत्त अधिकारी RT शिंदे, सेवानिवृत्त महसूल उपायुक्त पुणे यांनी भूषवलं। अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी गावातील गुणवंतांना शुभेच्छा दिल्या व आपल्या मनोगतामध्ये बेवनूर गावातील नूतन अधिकारी यांनी शासनामध्ये चांगली लोकोपयोगी सेवा बजावावी व बेवनूर गावचं नाव राज्यभर पोहोचवावं व राज्यभर गाजवावं अशी अपेक्षा व्यक्त केली। सदर कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते, तसेच मोठ्या संख्येने गावातील महिला, पुरुष, ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील व्यक्ती, विद्यार्थी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रमुख मान्यवरांमध्ये ॲडव्होकेट रघुनाथ क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक सौ पूनम चव्हाण, सेवानिवृत्त उपविभागीय अभियंता इंजिनियर श्री शंकरराव शिंदे, डॉक्टर अविनाश सरगर, सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता श्री बाळासाहेब जालिंदर शिंदे, तसेच शिवदत्त बिल्डर आणि इंजिनियर सांगलीचे श्री इंजिनियर दत्तात्रय बाळासाहेब शिंदे, असे विविध मान्यवर सदर कार्यक्रमाला उपस्थित होते। सदर सत्काराच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पदोन्नतीनं सत्कार केलेल्या व्यक्तीमध्ये श्री रघुनाथ नामदेव शिंदे, तसेच शिक्षण उपसंचालक सौ ज्योती बाळासाहेब शिंदे, शाखाधिकारी श्री सुनील महादेव सरगर, PhD होल्डर डॉक्टर प्राचार्य तुकाराम शिवाजी सरगर, तसेच नायब सुभेदार श्री मंगेश सुरेश पाटील, अशा विविध पदोन्नतीवाल्यांचा सत्कार सोहळा पार पडला। वेगवेगळे शासकीय पुरस्कार प्राप्त केलेल्यामध्ये नगररचना व मूल्य निर्धारण विभागाचे श्री सुब्राव शिंदे पाटील, मंत्रालय मुंबई यांचाही सत्कार करण्यात आला। सदर कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग बालस्नेही पुरस्कार प्राप्त सुरेखा अशोक शिंदे पाटील, पोलीस उपनिरीक्षक यांचाही सत्कार पार पडण्यात आला। सदर कार्यक्रम वेगवेगळ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असलेले संतोष नाईक, विनायक शिंदे पाटील, तानाजी शिंदे, विठ्ठल नामदेव शिंदे, श्री RD शिंदे, रतन कुंभार, सौ जयश्री कुंभार, श्री प्रभाकर कुकरे यांचाही सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये बेवनूर गावच्या आदर्श उपसरपंच श्रीमती द्वारकाई जगन्नाथ सरगर यांचाही सत्कार करण्यात आला। विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय पुरस्कार प्राप्त माननीय श्री दगडू व सौ कविता लोखंडे यांचाही सत्कार इथं करण्यात आला। तसेच नियुक्त केलेले वेगवेगळे व्यक्ती, महिला आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थी, अशा सर्वांचा सत्कार या कार्यक्रमामध्ये पार पडला। या कार्यक्रमाचं आयोजन बेवनूर ग्रामस्थ, ग्रामपंचायत व सोसायटी यांच्या माध्यमानं करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमासाठी बेवनूर गावचे सरपंच सुभाष कांबळे यांचंही सहकार्य लाभलं।
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अविनाश सरगर यांनी, प्रास्ताविक महादेव शिंदे सर यांनी, नियोजन सेवानिवृत्त इंजिनियर शंकर शिंदे, किरण सरगर, पापाजी देशमुख यांनी, तर आभार प्रदर्शन धनाजी शिंदे यांनी केलं. महाराष्ट्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असा हा सोहळा पाडव्याला होत आहे याबद्दल समाजातील विविध राजकीय व्यक्ती व मान्यवरांनी कौतुक केलं. धन्यवाद.